शिवरायाचा राष्ट्र आहे, शिवरायाचा महाराष्ट्र आहे. जिजाऊ जयंतीनिमित्त आपल्यासमोर मी काही आपले भाषणपर मार्गदर्शन करणार आहे. त्या अगोदर माझा पात्रपरिचय देतो. मी माझं नाव आहे आत्माराम उत्तमराव सोनवणे, वर्ग शिक्षण चौथा. विषय पण असा घेणार आहे जिजाऊ की माझी आई, माझे गाव, माझी शाळा. विषय ऐकून घ्या. माझी आई, माझं गाव, माझी शाळा. अशीच आमची आई असते, भाषणामधून आवाज देते. जिजाऊचं आपल्यासाठी फार मोठं वरदान आहे. हे कधी विसरण्यासारखं नाही, कोणी विसरणारही नाही. असं त्यांचं एक आपल्यासाठी फार मोठं योगदान त्यांनी करून ठेवलेलं आहे. जिजाऊची ज्योतीनं ज्योत आम्ही पेटवतो, जिजाऊचे बोल आम्ही आठवतो. तर आता विषय असा घ्यायचा, माझी आई. माझी आई म्हणजे माझं संगोपन करायची, लहानचे मोठे करायची. मोठ्या केल्यानंतर ते काय जायचं, हा गरिबीची परिस्थिती असायची सर. मग त्यावेळेस आपण शेतात जायचो, शेतामध्ये कामधंदा करायचा. कामधंदा करत असताना मग ते झाडाला धोके बांधायचे. पहिले काही सुविधा नव्हती, फार असे झाडाला धोके बांधायचे आणि त्या बाळाला धोक्यामध्ये टाकायचं. त्या बाळाला धोक्यात टाकल्यानंतर कुत्रा फार परमानिक असतो, तो कुत्रा बी तिथं बसायचं कुठं, त्या धोक्याजवळ सर. आणि मग गायक असं आई छान गाणं म्हणते, झोप झोप रे बाळा मी करते तारा गोळा, झोप झोप रे बाळा मी करते गो तारा गोळा. म्हणजे ताई बिचारी आता तिला ते काम करावं लागेल त्याने. हा फार होतं सर. आता ते फार सुविधा आहे, फार सुविधा आहे मुलांना. हे खूप आता कलियुग, चांगलं कलियुग आलेलं आहे. फार गरीब परिस्थिती होती. आम्ही शाळेत होतो तर डोंगराला असं हे ठिकाण द्यायचं आम्ही. ते बी शिवीनं म्हणजे सुईनं शिवायचं. आपली गोदडी शिवाय सोय नाही का, त्या गोदडीने आम्ही शिवायचं. तर असा होतो. आणि सर पण काय झालं, पण 7 वर्षाच्या नंतर टाकायचं शाळेमध्ये मुलाला शाळा म्हणजे मग जन्मतारीख असो किंवा नसो, मग असं ते असं कानाला अपूर्णा म्हणजे मग त्याला शाळेत घ्यायचं. आता मला बरेचसे गोष्टी अपाकार होतात, घोडके सर होतात. आहे ना सर, घोडके सर जेवढा फटवा आहे माझा घोडके सरचा. तर आपले भास्कर साळवे, आपले हे पण आना पाटील, असे बरेचसे जे काही शिक्षक असतील, मुख्य अपाकार असतील. मला नाही, मला शाळेतून बनवलं नाही, बनवलं शाळा माझी मी. हा अरे मुलांनी, पण मुलांना कधी आपलं नाव सांगायचं. भाषण करताना काय सांगायचं, आपलं नाव सांगायचं. आता तू कोणाची, तुझं नाव काय आहे, आता त्याचं स्पष्टीकरण होत नाही. बरोबर आहे सर. आणि नंतर शाळेत टाकल्यावर तर मग आई येते शाळेवर, घरी गेल्यावर विचारते आई, तर गुरुजीने काय शिकवलं तुला, कोणते सर आहे. गुरुजी म्हणायचे पहिले सर. आता हा विषय आता झाला, विचारले गुरुजीच म्हणायचे. आणि गुरुजी म्हणजे तुम्ही गुरुदेव सर. आता पहिले तर आपण पहिल्या वर्गात जिथे टाकले तर काय करायची, अशी ती पहिली अशी बांगडी काढायची. बांगडीला असं उतार मारला म्हणजे एक, अशी अर्धी चतुराची कोरत तिला असं मारलं म्हणजे असं अर्धी, तिला अशी रिसे मारले 2, आणि पुन्हा अशी 3 असं म्हणजे 3. अशा त्या गोष्टी तुम्ही शिकवायच्या, 12 कडे शिकवायच्या. फार अजून मला करावं वाटतं तुमच्याशी. आणि ह्या गोष्टी घडत असताना ज्यावेळेस ज्ञानेश्वराने बी ज्ञानेश्वरी लिहिली तर ही तुमच्यापासूनच आहे. गुरुजी शिक्षक हे म्हणजे फार मोठं योगदान आहे आपल्यासाठी. आणि पूर्वीची मी तुम्हाला सर एक ना पहिल्या वर्गाची कविता म्हणून जाऊ शकतो. हो, ए रे पावसा तुला देतो पैसा, ए रे पावसा तुला देतो पैसा, सरारी जाऊन मडके गेले वाहून, सरारी जाऊन मडके गेले वाहून. अशा त्या ह्या म्हणजे कविता होत्या पहिले सांगायचे. पुन्हा याच्या आपलं श्रीकृष्ण संघ कोण राहायचं, अशा ह्या गोष्टी सर्व अवगत करायच्या. आणि त्यानंतर तुकोजी महाराजांची कविता होती, ह्या झोपडीत माझ्या. तर तुकोजी महाराजांची कविता ती सांगायची, ह्या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे, तो नामरिते गावे या झोपडीत माझ्या. दाराचं नाही दोऱ्यामध्ये झोपडीत जायचा. पाऱ्या आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, पण माझी झोपडी आहे. मला सुखाने समाधानाला मला देवाचा हरिनाम करायचा आणि बरं मला पाहायचं, आकाश शब्द पाहायचं. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. असा विषय. आणि मला एक सांगायचं होतं, आता
जे आज मुलं आहे मुली आहे त्यांना फार एक होतं की हे खरोखर आले हे फार भाग्यवान आहे. आज जे उपस्थित आहे सर ते फार भाग्यवान आहे. मुलं मुली शिक्षक लोक जे असतील आज भाग्यवान आहे. तुम्ही त्यांना असं करून होतो बा माझं असं बोलूच आहे बा. हो तुम्हाला आपल्याला या जिजावताना जिजा त्यांना आपलं सर्व घडवलं हा तर त्याच्या एका दिवसात समजा तुम्ही येऊ शकत नाही का? अहो तर अशी अफाट गर्दी पाहिजे. आणि आता ह्यावेळेस पण दुसऱ्या वेळेस तुम्ही ठेवसाल मला विश्वास आहे आपल्या सर्व तुमच्या कष्टावर. आणि सर आता काय आपण लहानपण तरुणपण आणि म्हातारपण हा 3 विषय असतो जीवनामध्ये. आणि मी शिक्षक लोकांना तुम्हाला सर्व विनंती करेन की आता या धकात्याची काळात काय चाललं लग्न लग्न वेळेवर होत नाही काही होत नाही डीजे वाजतात. अहो 12 काय 1 वाजता 2 वाजता लग्न लागतात. तर मी एकच सांगेन महिला मंडळाला शिक्षकांना शिक्षक म्हणजे काही करू शकता राहायचं पर्वत करू शकता. शिक्षकामध्ये एवढी ताकद आहे काय सांगा तुम्हाला फार उत्तम ब्रेक आहे तुमच्याजवळ. फक्त तुम्ही तो ब्रेक म्हणजे काही असं पायानं दाबायचं नाही त्याला हातानं दाबायचं नाही. पण काय सांगायचं तोंडानं आणि डोळ्याला पाहायचं आणि तोंडानं सांगायचं. जरा त्या ब्रेकला काय करायचं तुम्हाला काहीच करावं लागत नाही. फक्त त्याचा तुम्ही तोंडाचा योग्य वापर करा आणि तो केला पाहिजे. माझी विनंती आहे मुलांना लहान मुलांना सर्वांना सांगेल की कसं आहे मुली ह्या तरुण बनायच्या नाही पण जे तरुण महिला असतील तुमचे जे लग्न होत असेल त्यांना सांगा की हे माझं लग्न वेळेवर लागलं पाहिजे. अरे कवरच करतो कवरच तंबाखू खातो कवरच चुना खातो कवरच गुटखा खातो हा अरे काय आहे मुली काय सुंदर बनणार. आणि सर हे आता महिलाचंच राज्य येणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे संत सांगून गेले कलियुगाच्या काळात विषारी जात नारची कर पुरुषावर मात असा विषय आहे तो. कमी राहिलं पुण्य आणि पाप बहुतलं फार पाप चाललं सर. गाव असं काय आपण म्हणतो सुखते आपण चांगले आहे बा. आता मोबाईलवर आहे मोबाईल कशासाठी असतो चांगल्या पद्धतीने जर व्हायरल करा नाही मी चालतं तुम्ही आले तर बाई आले आणि गेले तर बाई गेले काय कुठं काय आहे का त्याला काय म्हणता येईल का हा बर. एक मी सांगतो सर तुम्ही ज्ञानेश्वरी तर काय ज्ञानेश्वरीबद्दल सांगतो. ते ज्ञानेश्वरांना सर ज्ञानेश्वरी लिहायची होती तर त्यांनी सांगितलं देवाला काय मागायचं. बरे देवाला काय मागतो फक्त तू असं कर हाताने दाना आणि मग करून जा. देवा हे मागणे रे मागणे तुझ्याच दारी देवा हे मागणे रे मागणे तुझ्याच दारी. ज्ञानेश्वराला लेख ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वराला लेख ज्ञानेश्वरी देवा हे मागणे रे मागणे तुझ्याच दारी. म्हणून त्यांनी काय सांगितलं तू काही करू नको फक्त काय हाताने दान जेवढं होईल तेवढं शक्य ते करा. आणि येणाऱ्या काळामध्ये आणि नंतर सर मी सांगणार होतो ज्या शिक्षक आहे शिक्षक वर्ग शिक्षका हे काही हा आपला हा एक जिजामाताच्या ही आपली म्हणजे गर्भपात हा झाला नाही पाहिजे. लग्न झाल्यानंतर आपला गर्भपात झाला नाही तर एक आपली बातमी त्यांना दाखवा सर का तर ते आपला एक मुलगा होती मुलगी तिला फेकून दिलं सर 3 महिन्याची मुलगी होती. काय म्हणलं असं ते लेकरू कोण त्याला आई कोण त्याला बाप म्हणजे 30 वर्ष झाले असं की माझ्याकडे बातमी होती मी त्यांच्या मोबाईल पाठवलं सत्य. आणि सर सचिन तेंडुलकर म्हटल्यावर जसं सचिन तेंडुलकर गाजला तसं मी गाजवी. माझं नाव आत्माराम आहे माझा आत्मविश्वास आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो आज सोमवार आहे महादेवाचा दिवस आहे. महादेवाचा दिवस असताना बाहेर जरा महादेवाचं पूजा करता पान फुलवतात पण मुली मी मुली बरं चांगलं बंधन सांगतो खूप आनंद झाला मला. तर बाप तर एक देवाचं एक गाणं म्हणून दाखवतो मी. माझा लागेल बाई डोळा मला भक्तीचा लोळा मला लागेल बाई डोळा माझा भक्तीचा लोळा येरा ये देवाना या नामच्या घरी याना याना हरी या नामच्या घरी दही भाताची न्यारी दही भाताची न्यारी. माझा येळ वाटतं म्हणून मी 2 शब्द शिकवतो. जय भीम जय भारत. तिचा जोरात म्हणतो जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की पुन्हा एकदा. आणि 4 दिशाला द्या तर ते म्हणून का तुम्ही आज डफा 4 दिशाला द्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आता 26 जानेवारी येणार आहे तर
त्या 26 जानेवारी दिवसांनी तुम्ही प्रत्येकाला म्हणायचं ते म्हणून जातो आज गोमताचे देशातून एकच ललकारी स्वातंत्र्याचे जतन करावे शिमीच्यावरी आज गोमताचे देशातून एकच ललकारी स्वातंत्र्याचे जतन करावे शिमीच्यावरी हार म्हणावे काम करावे नेहरू सात्या नकोतून तुझ्या भरल्या सोपारी स्वातंत्र्याचे जतन करावे शिमीच्यावरी आता 4 दिशा आहे तर आपल्याला 4 वेळेस भारत माता की जय म्हणत जोरा ना हो तुम्ही भारत माता म्हणून तुम्ही जय म्हणत भारत माता की भारत माता की भारत माता की भारत